बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। दरम्यान गरज पडल्यास सीआयडी पुन्हा एकदा कराडची पोलीस कोठडी मागू शकते। बीड हत्या प्रकरणात कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवस जेलमध्ये पाठवलंय। दरम्यान वाल्मिक कराडची कोठडी इतक्या लवकर संपली कशी असा सवाल दमानी यांनी उपस्थित केला। वाल्मिक कराड यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली, खरं तर ही इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो, कारण कालच काही व्हिडिओज आले होते आणि त्यानंतर खरंच सखोल चौकशी करणं गरजेचं होतं। गरज पडल्यास सीआयडी पुन्हा वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागू शकते। वाल्मिकला जेलमध्ये सीपॅप मशीन वापरण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे, तर वाल्मिक कराडला स्लीप एपेनिया नावाचा आजार आहे। स्लीप एपेनिया आजार असल्यामुळे सीपॅप मशीन वापरण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, तसंच दोषींना तात्काळ फाशी द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। बीड हत्या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही, आरोपींना फाशीशिवाय दुसरी सजा नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली। स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही। यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही। बीड हत्येचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच। कराडला एका मंत्र्याकडून संरक्षण असल्याचा आरोप क्षीरसागरांनी केलाय, तर खंडणी खुनातील एकही आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाला धोका असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। पहिल्या दिवशीपासून सांगतोय की ह्याचं मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे। क्लिअर ती फ्रेम मध्ये तिथे दिसतंय वाल्मिक कराड काही एवढं मोठा नाहीये, त्यांना संरक्षण हे मंत्रिपदाचं भेटतंय। एकही माणूस याच्यातला सुटता कामा नये। यातला खंडणीतला आणि खुनातला जरी एक बी आरोपी सुटला ना, तर देशमुख कुटुंबालाच धोका आहे, त्यांच्या जीवालाच धोका आहे, हे मारून टाकू शकते। दरम्यान वाल्मिक कराडची कोठडी पोलिसांनी मागितली असती तर अजून प्रकरण उघडकीस आली असती असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला। आकाला जर 14 दिवस आता झालाय ज्युडिशरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती। पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या। तर आम्हाला न्याय देताना प्रशासनानं कमकुवत पडू नये असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। न्यायालयाला किंवा जे प्रशासनातील सगळ्या लोकांना जे आम्ही म्हणतोय आम्हाला न्याय पाहिजे, त्यासाठी त्यांनी ठोस पावलं उचललेली आहेत आणि ती याच्यामध्ये कुठं कमकुवत पडू नये हीच आमची कायम विनंती।